दिल के टुकड़े टुकड़े करके मुस्कुरा के चल दिए, जाते जाते ये तो बता जा हम जिएंगे किसके लिए। यार तसाच मर सोन्या, अभ्यास कर. नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचारी पोलिसांनो, कसे आहात सगळे. ठुसके गाणे असले ऐकायचे नाही आणि डीप मध्ये जायचं नाही. अभ्यासासाठी जन्म झालेला आहे. जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत सोडायचं नाही सोन्या. महत्वाचं आहे बघ, वर्धा प्रश्नपत्रिका, चालू घडामोडीचे सर्व प्रश्न आणि त्यामधील विस्तारित असं स्पष्टीकरण आपण बघणार आहोत. चालू घडामोडीचा नक्कीच फायदा होणार आहे. ही सिरीज कंटिन्यू चालू आहे. भाग 1, भाग 2, भाग 3 अपलोड झालेले आहेत. भाग 4 आता रेकॉर्ड होत आहे. यामध्ये तुम्हाला लगेच कळेल. भाग 1 पासून भाग 3 पर्यंत जे कंटिन्युअसली व्हिडिओज बघत आहेत ना, त्यांना लगेच माहिती आहे की कशा प्रकारे प्रश्न विचारले जात आहे. या एका मुद्द्यावर आतापर्यंत 4 ते 5 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. जसं की बघा 1 जुलै 2024 पासून फौजदारी प्रक्रिया संहिता, क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्याची जागा पुढील पैकी कोणत्या कायद्याने घेतलेली आहे. यार तेच 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 रिपीट, मला तेच एक्सप्लेनेशन घ्यावं लागतं. जसं की बघ 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता. त्याचं नाव पूर्वी काय होतं, भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता. आता याची सुरुवात केव्हा झालेली आहे, म्हणजे लागू केव्हा झाला होता, 1899 मध्ये ब्रिटिशकालीन. त्याचसोबत भारतीय दंड संहिता याची 1860 मध्ये लागू झालं होतं, म्हणजे सुरुवात झाली होती. आणि भारतीय साक्षी पुरावा कायदा, आता पुरावा कट करून फक्त साक्ष अधिनियम करण्यात आलेला आहे आणि हे 1872 मध्ये. ठीक आहे, नाव बदललेले आहे. जोड्या लावामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तोच रिपीट होतोय. जसं की बघा भारतीय दंड संहिता, भारतीय न्याय संहिता, नवीन नाव काय झालेलं आहे यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याचसोबत बघा भारतीय फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता, आता त्याचं नाव बदलून झालेलं आहे. आणि दुसरं म्हणजे भारतीय साक्षी पुरावा कायदा, भारतीय साक्ष अधिनियम. तुम्ही म्हणाल की सर सर्व कायदे जे आहेत ते 2024 चे कायदे आहेत का? नाही, 2023 मध्ये मान्यता मिळाली होती. राष्ट्रपतींनी 25 डिसेंबर 2023 रोजी सही केलेली आहे आणि त्यानंतर मग 1 जुलै 2024 पासून लागू होत आहेत. पण या कायद्याची नावं आता कशी आहेत, जसं की भारतीय दंड संहिता 1860, तुम्ही कायद्यावर बघितलेलं असतं की नाही, त्या कायद्याच्या पुस्तकावर नाव लिहिलेलं असतं 1860, किंवा भारतीय दंड संहिता उच्चारत असताना तुम्ही हे सुद्धा उच्चारता 1860 चा हा कायदा आहे. त्याचप्रमाणे आता तुम्हाला काय, तर भारतीय न्याय संहिता 2023 असं उच्चारावं लागणार आहे. त्याचसोबत भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 असं उच्चारावं लागणार आहे. भारतीय साक्ष अधिनियम 2023 असं उच्चारावं लागणार आहे. ठीक आहे, हे सर्व काही ब्रिटिशकालीन कायदे होते. मोठ्या प्रमाणात काही बदल करण्यात आलेले नाही, केवळ 5% बदल करण्यात आले असतील, 2 ते 3% बदल करण्यात आलेले असतील, नाव बदललेले, तर काही कलमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे, ते पुढे तुम्हाला दिसेल. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत. 71वा प्रश्न, भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू. तुला ओरडू सांगितलं होतं, अरे हा सेतू दाखवला होता, हे बघ सेतू, यावर तुला 100% प्रश्न येईल. तू बघितलं का? आपला इंस्टाग्राम फॉलो कर, त्यामध्ये शॉर्ट मध्ये 1.5 मिनिटामध्ये संपूर्ण माहिती दिलेली या ब्रिज बाबतची. आणि सांगितलंही होतं की सोन्या विसरू नको, ब्रिज नक्की येणार, म्हणजे येणार. आला की नाही प्रश्न, भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतोय? धरू विचारलं जातं. परीक्षेच्या हॉलच्या बाहेर जाऊन देणार नाही तुला सोन्या, जोपर्यंत तू उत्तर देणार नाही तोपर्यंत. तिथं बॉडीगार्ड असतात. शिवडी नावाशेवा पर्याय क्रमांक 4 नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई या 2 ठिकाणांना जोडतंय. दक्षिण मुंबई या ठिकाणी शिवडी आणि नवी मुंबई या ठिकाणी नावाशेवा या 2 ठिकाणांना जोडतोय. तुला सांगितलं होतं की 21.8 किलोमीटर लांबीचा हा ब्रिज आहे. 100% यावरही प्रश्न येईल. आतापर्यंत आला नाही पण येणार. ट्रेंड चालू आहे की नाही, सागरी सेतू, अटल सेतू या वर्षीचा महत्वाचा करंट अपडेट पॉइंट आहे कोणत्याही परीक्षेमध्ये. यावर प्रश्न येऊ शकतो. देशातील सर्वाधिक लांबीचा आणि तोही समुद्रावरील सेतू आहे, त्यामुळे प्रश्न येऊ शकतो. बरोबर आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. हे 2 स्थान आता अजूनही सांगतोय बघा, टिपून घ्या. हे 2 स्थान 100% यावर प्रश्न येणार, म्हणजे येणार. शिवडी आणि नावाशेवा असा आपल्याला पर्याय दिला, तर आता काय दिलं जाईल पुढच्या परीक्षेमध्ये? दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई या 2 स्थानांना जोडतोय. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. पुढचा प्रश्न 72वा, खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वकप जिंकलेले आहेत? पहिल्या व्हिडिओपासून आतापर्यंतच्या सर्व व्हिडिओतील सर्व प्रश्न जर बघितलेले असतील तर या T20 वर्ल्ड कपवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न आहे. अरे काल झालेली 25 तारखेची परीक्षा, त्यामध्ये सुद्धा प्रश्न आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त ट्रेंड समजून आला, 25 पैकी 25 मार्क पाडायला काय अडचण आहे रे. पोलीस भरतीला एकूण 25 प्रश्न येतात GS GK चे, त्यातले 18, 17, 16 प्रश्न जे आहेत ते मोजकेच असतात.
की सर्वोच्च पठार कोणता आहे किंवा सर्वोच्च शिखर कोणता आहे, सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे, एकूण लांबी किती आहे, उपनद्या किती आहेत, हे असले प्रश्न आहेत. इतिहासातील महत्वाच्या संस्था, त्यांचे संस्थापक, त्यांची स्थापना केव्हा झालेली आहे, समाज सुधारक 15 केले, सगळे करतायत तेच. महाराष्ट्रातील सगळे विद्यार्थी जे आहेत हा कॉमन अभ्यास करत आहेत आणि त्यांना 25 पैकी 18 प्रश्न, 17 प्रश्न, 16 प्रश्न पडतात. पण 25 पैकी 25 मार्क कोण पाडतो? जो अशा प्रकारे या प्रश्नांचा अनालिसिस करतो, याचे जवळपास सगळं काही करून ठेवतो, गुगल ट्रेंडवर जातो, त्या ठिकाणी आपल्या भारतामध्ये एकूण काय चाललेलं आहे, लोक काय सर्च करत आहेत ते बघतो. तू काय सर्च करतोय ते बघत नाही सोन्या. तू दिवसभर काय करत असतो? अभ्यास करत असतो. ग्राउंडला जातो, पळतो पळतो पळतो, घरी येतो, गोदरीमध्ये जातो, मोबाईल हातामध्ये घेतो आणि त्या ठिकाणी बघतो व्हिडिओची क्वालिटी किती 10-24 ची क्वालिटी करून बघत असतो. काय बघत असतो? अरे अभ्यासाचे व्हिडिओ बघत असतोस की नाही? तू नेमका काय सर्च करतोय ते नाही, लोक काय सर्च करत आहेत. आपल्या देशामध्ये गुगल ट्रेंडवर काय चालू आहे तेच मुद्दे, त्या मुद्द्याला धरून प्रश्न विचारले जातात सोने. आणि तेही कुणाचं फॉलो केलं जातं? एमपीएससी, कंबाईन, ग्रुप सी, ग्रुप बी, या कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जात आहेत एमपीएससी द्वारे किंवा मोठमोठ्या परीक्षेमध्ये, त्याच मुद्द्यांना धरलं जातं आणि फक्त सर्वसाधारण प्रश्न विचारला जातो. ज्या तारखेला परीक्षा आहे ना, त्या पूर्वीचे 2 महिन्याचे चालू घडामोडी बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे करा. तुम्ही विचार कराल की सर एका आठवड्यापूर्वीचं विचारलं जातं का? उदाहरण आहे ना, बघा ना, 7 तारखेला परीक्षा झाली आणि एका आठवड्यापूर्वी T20 वर्ल्ड कप फायनल झाली, लगेच प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यावरच वारंवार प्रश्न विचारला जात आहे. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी काय विचारलं की खालीलपैकी कोणत्या संघाने एकापेक्षा जास्त T20 विश्वकप जिंकलेले आहेत? श्रीलंकाने जिंकलेत का? नाही. इंग्लंडने, पाकिस्तानने, अजिबात नाही. इंग्लंडने जिंकलेत. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर इथे दिसतंय ना तुम्हाला. 2007 सुरुवात झालेली T20 वर्ल्ड कपची आणि सुरुवात झाल्याबरोबर भारताने MS धोनी यांच्या नेतृत्वामध्ये हे वर्ल्ड कप जिंकलं. त्यानंतर 2019 जर 2-2 वर्षांनी होत असते, पाकिस्तानने जिंकलं. 2010 मध्ये इंग्लंडने जिंकलं. 2010 सोबत 2022 मध्ये सुद्धा इंग्लंडने जिंकलं 2 वेळेस. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? इंग्लंड आहे. परंतु त्यांच्यासोबतच वेस्ट इंडिजने सुद्धा 2012 मध्ये आणि 2016 मध्ये 2 वेळेस जिंकलेला आहे. आणि आपण भारत सुद्धा 2007 आणि 2024 मध्ये. ठीक आहे, 2024 मध्ये रोहित शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये आपण वर्ल्ड कप जिंकलेला आहे. या 2024चं जे T20 वर्ल्ड कप होतं, फायनल झाल्याबरोबर आपली निवृत्ती घोषित केली. कोणी विराट कोहली यांनी केलेली, त्याचसोबत रोहित शर्मा यांनी केलेली आहे आणि जडेजा यांनी सुद्धा केलेली आहे. 3 प्लेयर ज्यांनी आपली निवृत्ती घोषित केली T20 या क्रिकेट मधून. ठीक आहे, बाकी एकदिवसीय मध्ये आहेत ते आणि बाकी ते IPL तर खेळतच असतात. MS धोनी अजूनही IPL खेळत आहेत. बरोबर आहे की नाही? इंग्लंड व वेस्ट इंडिज व भारत या संघांनी प्रत्येकी 2 वेळा T20 विश्वकप जिंकलेला आहे. इथं दाखवलंय मी तुम्हाला. ठीक आहे, बाकी पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका या संघाने प्रत्येकी एकदा ICC T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आतापर्यंतचे किती संस्करण होते असाही प्रश्न विचारला जाईल सर्वसाधारणपणे. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे 9वं संस्करण आहे. 2024चं पहिलं आणि 9वं आपण जिंकलेलं आहे. विषय संपला. काही विचारू दे रे, काही विचारू दे, उत्तर यायलाच पाहिजे. हा मुद्दा सोडायचा नाही. या मुद्द्याच्या आसपासच प्रश्न येणार आहे. पुढचा मुद्दा बघा, प्रश्न क्रमांक 73. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तेच विचारलं जात आहे. तेच विचारलं जात आहे. आणि तू म्हणशील की सर हेच बघू मी कटाळलो. सोन्या, पर्याय नाहीये तुला. आपण आता सध्या तयार करत आहोत. एवढं जरी सिरीज बघितली ना तू, तरी सुद्धा तुला 100% त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी लक्षात येतील की अरे सगळं झालंय. वारंवार सरांनी पार धरू पाठ करून घेतलेलं आहे, धरू शिकवलंय. आणि तीच परिस्थिती आली बघा. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सुजाता सैनिक. मी एवढंही सांगितलं होतं, ह्या पहिल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला आहेत. बरोबर आहे की नाही? जे या पदावर, मुख्य सचिव या पदावर गेले. त्याच सोबत जोडी आहे. जोडी म्हणजे कशी की पिता पुत्र, त्याच सोबत पती पत्नी, त्याच सोबत बहिणी बहिणीची जोडी, यावर प्रश्न विचारला जातो. जसं की बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, बहिणी बहिणींची जोडी कोणाची? लता मंगेशकर यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. म्हणजे महिलांमध्ये पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार लता मंगेशकर यांना मिळालाय. बाकी पु ल देशपांडे यांना 1996चा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. ते नाही सांगते मी तुम्हाला. बहिणी आशा भोसले आणि लता मंगेशकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालाय. विचारलं जातं, जाणून बुजून विचारलं जातं, कारण जोडी आहे. त्याच सोबत बघा, आप्पासाहेब धर्माधिकारी 2022 मध्ये, म्हणजे 2022चा 2023 मध्ये त्यांना पुरस्कार दिला होता, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. त्यांच्यावर
आणि त्याचसोबत नानासाहेब धर्माधिकारी यांच्यावर का प्रश्न विचारला होता, त्यांच्या वडिलांवर का प्रश्न विचारला, सगळ्या परीक्षांमध्ये नानासाहेब धर्माधिकारी, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर प्रश्न विचारला होता. का बरं विचारला गेलेला आहे? त्याचं महत्वाचं कारण म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी हे त्यांचे वडील आहेत आणि पिता पुत्र यांची जोडी आहे, ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्याचसोबत CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपल्या महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत, तिसरे व्यक्ती आहेत आणि 50वे आहेत. आणि त्याचसोबत त्यांच्या वडिलांनी सुद्धा या पदावर काम केलेलं आहे. ते म्हणजे कोण? CD देशमुख, चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड. DY चंद्रचूड हे आपले 50वे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश आहेत, ज्यांच्याबाबत तरतूद केलेली 124(4) मध्ये केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सद्यस्थितीमध्ये न्यायाधीश किती असतात? 34. म्हणजेच काय? 1 + 33 इतर आणि 1. मग हे का एवढं काय महत्वाचं सांगतोय मी की बाबा जोडी ज्यावेळेस असेल तर 100% विचारलं जातं. याच पदावर सुजाता सैनिक यांचे पती मनोज सैनिक हे सुद्धा बसले होते. इथे इमेज मध्ये दिसेल तुम्हाला सुजाता सैनिक, बघा या ठिकाणी आहे. आणि सुजाता सैनिक यांनी नुकतेच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचे पती मनोज सैनिक हे देखील राज्याचे मुख्य सचिव आहेत आणि ते कितवे आहेत यावर प्रश्न विचारला जाईल. आतापर्यंत 2 वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे. मग पुढच्या वेळेस याच मुद्द्याला धरून काय प्रश्न विचारला जाईल, याच वर्षी ज्या परीक्षा होणार आहेत सर्वांमध्ये चालू घडामोडी याच्या पलीकडे जाणार नाही, विथ प्रूफ. नांदेडची प्रश्नपत्रिका बघा कालच झालेली, त्याचसोबत वेगवेगळ्या परीक्षा होणार आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रूफ होतील, सगळ्या गोष्टी कळतील. मी इथंच आहे, आपला व्हिडिओ सुद्धा इथंच आहे. तुम्हालाच लगेच म्हणजे कमेंट्स मध्ये तुम्हीच सांगाल की सर तुम्ही जे काही सांगितलं होतं सगळं काय आलं. गॅरंटी आहे सर हेच येणार आहे सगळं. मग स्पष्टीकरणामध्ये काय? सुजाता सैनिक हे योग्य उत्तर आहे. आणि 49व्या त्या मुख्य सचिव आहेत. पुढचा प्रश्न, T20 विश्वकप 2024 मधील मालिकावीर, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, काहीच ठेवलेलं नाही. T20 वर्ल्ड कप एवढं जरी केलं ना सोन्या, तुला काही करून 25 पैकी 1 प्रश्न येणार म्हणजे येणार. रोहित शर्मा, रहमनुल्लाह गुरबाज, राशिद खान आणि जसप्रीत बुमराह याचं योग्य उत्तर आहे. मग पर्यायातील यांचीही नावं का देण्यात आलेली आहे त्याच्या मागची कारण बघा. पर्यायात ज्यावेळेस ती नावं दिली जातात ना त्यांच्यावर प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये विचारला जातो. कारण काय त्याचं बघा, इथे लगेच दिसेल की जसप्रीत बुमराह आहेत, परंतु रहमतुल्लाह गुरबाज यांचं नाव का दिलंय? कारण सर्वाधिक धावा त्यांनी या T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये काढलेल्या आहेत पूर्ण सिरीज मध्ये. मग सर्वाधिक विकेट ज्यांनी घेतलेले आहेत ते अफजल फारुकी आहेत अफगाणिस्तानचे व अर्शदीप सिंग हे भारताचे आहेत. ठीक आहे. समान यांनी सर्वाधिक विकेट्स घेतलेले आहेत. जसप्रीत बुमराह यांना मॅन ऑफ द सिरीज मिळालेली आहे. तर मालिका वीर झाल्यानंतर सामनावीर म्हणजेच कोण, तर मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळालेला आहे? तर विराट कोहली. आणि यांनी आता रिटायरमेंट स्वतःची घोषित केलेली आहे. ठीक आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. माझ्या मते हे जसप्रीत बुमराह आहेत, विराट कोहली आहेत. ठीक आहे. इथे जसप्रीत बुमराह, बाकी रोहित शर्मा. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. टिंब हे या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालका आहेत. चौथ्यांदा विचारलाय. तू सिरीज बघ, पहिला, दुसरा, तिसरा, 3ही अपलोड केलेले आपल्या युट्यूबवरच दिसतील. आणि ही आता चौथी सिरीज आहे, म्हणजे चौथा भाग आहे. आणि यामध्ये आपण काय करत आहोत, जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत की नाही वेगवेगळ्या तुमच्या, त्या प्रश्नपत्रिकातील चालू घडामोडी अनालिसिस करत आहोत. तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचंय की जीएसचे उर्वरित सर्व प्रश्न सुद्धा अनालिसिस करा सर. 100% सर्व प्रश्नपत्रिकांचे अनालिसिस आपण जीएस म्हणजेच जनरल स्टडीज, बऱ्यापैकी हिस्ट्री, एखादा मुद्दा घेतला ना, जसं की शंकर शेठ यांच्यावर जर प्रश्न आला असेल ना, अख्खा मुद्दाच आपण कव्हर करणार सोन्या. त्याच्या आसपासचेच प्रश्न येणार. 25 पैकी 25 मार्क मिळायलाच पाहिजे. प्रत्येक प्रश्नावर आपला अधिकार आहे. सर मी यावर्षी एका मार्काने गेलो. सोन्या तू एकटा नाही गेला, तुझ्यासारखे 5000 विद्यार्थी आहेत. आलं लक्षात? एका मार्कावर 5000 विद्यार्थी बसलेत आपल्या महाराष्ट्रातील. आणि एका मार्काने गेलो? अजिबात ना, एकाही मार्काने जायला नाही पाहिजे, मिळायलाच पाहिजे. टिंब हे या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत. तर त्या आहेत रश्मी शुक्ला. कारण काय, त्या पहिल्या आहेत महिला. म्हणून इथे इमेज मध्ये दिसतंय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं यापूर्वी त्या कोणत्या डिपार्टमेंटच्या महासंचालक होत्या किंवा आयुक्त होत्या? तर त्या इंटेलिजन्स ब्युरो, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, SID, महाराष्ट्र स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटच्या आयुक्त होत्या त्या. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याच्या सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. पोलीस महासंचालक हे राज्यातील पोलीस प्रशासनातील सर्वोच्च पद असतं. सर तुम्ही एवढं का अचानक ओरडत आहो सर? आमचे कान पार एकदम असं बधीर झालोय सर. एवढं ओरडत. सोनिया तू
चालू असताना लेक्चर अचानकपणे जो आहे व्हायबल होऊन जातोस आणि मग लगेच तू जुन्या विचारांमध्ये असतोस. कुठल्या विचारांमध्ये? की भविष्याचा विचार असतो आणि त्यामध्ये ती असते आणि तू असतो. बरोबर आहे की नाही? परंतु प्रत्यक्षात भविष्यात या सगळ्या गोष्टी घडतील का? घडतील सोन्या. पोस्ट मिळाल्याशिवाय पर्याय नाहीये आणि त्यासाठी तुला इथं लक्ष देणं गरजेचं आहे. बीड पोलीस भरती 76वा प्रश्न, भारतीय हरित क्रांतीचे जनक. सर हे 76वा बीड पोलीस भरतीमधील प्रश्न आहे का? नाही सोन्या, आपण क्रमाने घेतोय. बरोबर आहे की नाही? मग त्यामधील बीड पोलीस भरतीमधील पहिला प्रश्न आहे चालू घडामोडीचा आणि तो म्हणजे भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? हा प्रश्न पुन्हा रिपीट झालेला आहे. एका जिल्ह्यामध्ये विचारला होता. हरित क्रांतीचे जनक आजच आणि याच प्रश्नपत्रिकांमध्ये किंवा या पोलीस भरतीमध्ये का विचारला जात आहे? तर MS स्वामीनाथन, मी म्हटलेलं आहे बघा, आपलं इंस्टाग्राम तुम्ही फॉलो केला असेल, महाराष्ट्र पब्लिकेशनचं, महाराष्ट्र अकॅडमीचं इंस्टाग्राम फॉलो करा. त्यामध्ये जाऊन बघा की यावर व्हिडिओ बनवला आहे की नाही. म्हणजे भारतरत्न आणि त्यातल्या त्यात MS स्वामीनाथन का महत्वाचे आहेत? खऱ्या अर्थाने त्यांना यापूर्वीच भारतरत्न द्यायला पाहिजे होता. उशीर झालेला आहे भारतरत्न मिळवण्यामध्ये. 2024 5 लोकांना भारतरत्न देण्यात आलेला. भारतरत्नची सुरुवात झाली होती 1954 मध्ये. भारतरत्न पुरस्कार संपूर्ण माहिती दिली सोन्या, इथं काहीच ठेवलेलं नाहीये बघ. कृषी क्षेत्रातील महत्वाच्या क्रांतींमध्ये हरित क्रांती, MS स्वामीनाथन भारतीय हरित क्रांतीचे जनक. अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली होती. धवल क्रांती दुधाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी, त्याचसोबत श्वेत क्रांती रेशीम उत्पादनात वाढ करण्यासाठी, नील क्रांती मत्स्य उत्पादनात वाढ करण्यासाठी, पीत क्रांती तेलबिया उत्पादनात वाढ करण्यासाठी, लाल क्रांती मेंढी शेळी उत्पादनात वाढ करण्यासाठी, तपकिरी क्रांती कोकोचे उत्पादन वाढवणे, गोल क्रांती आलू उत्पादनात वाढ करण्यासाठी, स्वर्ण क्रांती मधाचे उत्पादन, रजत क्रांती अंडे उत्पादन, गुलाबी क्रांती कांदा उत्पादन. 2 वेळा वाच. लक्ष कुठं असायला पाहिजे? इथंच. आणि 2च वेळा वाच. 100% तुला येईल. आलं लक्षात? पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. आता भारत रत्न याबाबत इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. मग सर भारतरत्नचा आणि क्रांतीचा काय संबंध आहे? अरे या वर्षी त्यांना 5 लोकांमध्ये त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. ज्या वेळेस आपण भारतरत्न संपूर्ण माहिती बघत होतो ना शॉर्ट्स मध्ये आपल्या इंस्टाग्रामच्या, त्याच वेळेस सांगितलं होतं की MS स्वामीनाथन यांच्यावर 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. आलाय की नाही? महत्वाचे व्यक्ती आहेत. MS स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. नॉर्मन बोरलॉग हे आंतरराष्ट्रीय स्तरावर हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. नॉर्मन बोरलॉग यांनी काय केलं होतं? मॅक्सिकन डॉट नावाची एक बुटकी जमात तयार केली होती. गव्हाची जमात होती. बरं, आपल्या देशामध्ये एवढी भयानक परिस्थिती ब्रिटिशांनी करून ठेवली होती की आपल्याला एका वेळेसचं अन्न त्यागावं लागणार असं स्वतः लाल बहादूर शास्त्री यांनी रेडिओवरून लोकांना संबोधलं होतं. सांगितलं होतं की सर्व लोकांनी एका वेळेसचं अन्न आपलं त्यागून दिलं तर मागणी कमी होईल अन्नधान्याची. आणि जर मागणी कमी झाली, आज किती श्रीमंत असू द्या, तो 2 वेळेसचं अन्न खात आहे, याचा अर्थ काय? त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे की नाही अन्नाची. मग त्याने समजा एकाच वेळेस अन्न त्यागलं, याचा अर्थ मागणी कमी झाली. मागणी कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिकली अन्नधान्याचे जे किमती आहेत त्या कमी होतील आणि जर कमी झाल्या तर तळागाळातील लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचेल. म्हणजे 2 वेळेस ते अन्न खाऊ शकतात किंवा 1 वेळेसचं अन्न खाऊन ते जगू शकतात. एवढी भयानक परिस्थिती होती. अन्नधान्यासाठी आपण वेगवेगळ्या देशांवर निर्भर करत होतो. आयात केल्याशिवाय आपल्याला अन्न मिळू शकत नाही. ही परिस्थिती आपली स्वातंत्र्यानंतरची होती आणि हरित क्रांतीची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणात होती. आणि त्याच वेळेस MS स्वामीनाथन यांनी काय केलं? तीच नॉर्मन बोरलॉग यांनी तयार केलेली बुटकी मॅक्सिकन डॉर्फ जात जी आहे तिचं आणि भारताच्या गहूशी संकर घडून आणलं. भारतीय जातीच्या गहूशी संकर घडून आणलं आणि त्यांना लगेच शोध लागला. मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन वाढत आहे. पाण्याची आवश्यकता कमी, कालावधी कमी, उंची कमी जरी असली तरी सुद्धा काही अडचण नाही. परंतु गहू आहे ना आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. त्याच वेळेसचे सुब्रमण्यम हे कृषी मंत्री होते आणि शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन यांनी ठरविलं काही करून मोठ्या प्रमाणात मॅक्सिकन डॉर्फची आयात करायची, आपल्या भारताच्या गहूशी संकर घडून आणायचं, ते शेतकऱ्यांना सबसिडीमध्ये वाटून टाकायचे. हरियाणा आणि पंजाबमध्ये अशा प्रकारे प्रयोग करण्यात आला आणि त्यांनी आपल्या शेतामध्ये उत्पादन केलं आणि हरित क्रांती घडली. कालावधी जर विचारला हरित क्रांतीचा 1965 ते 1967 68. ठीक आहे, अनेक पुस्तकात वेगवेगळे दिले. आर्थिक पाणी अहवाल महत्वाचा आहे, पण प्रत्यक्षात ज्या वर्षी हरित क्रांती झाली होती 1966 हे वर्षाचं लक्षात ठेवायचंय. आपल्याला विचारलं कोणत्या वर्षी हरित क्रांती झाली होती. मग सर 1966 मध्ये पंतप्रधान विचारले जाऊ शकतात का? सोन्या धरू विचारतील.
का बरं? कारण पहिल्या महिला पंतप्रधान होत्या त्या, ज्यांनी 24 जानेवारी 1966 मध्ये शपथ घेतली होती. आणि म्हणून 24 जानेवारी हा दिवस जो आहे राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. उगाच करतात का? अरे काही ना काही कारण असतात प्रत्येक मुद्द्याच्या मागे. जसा की हा प्रश्न आला का, त्याच्या मागे जर तुम्ही गेलात तर या 2024 मध्ये हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यासाठी हरित क्रांतीचे जनक कोण, असा सर्वसाधारण प्रश्न विचारला गेलेला आहे. मग वेगवेगळे आपण जनक बघितले. मग भारतरत्नाबाबत विचारलं जाऊ शकतं. स्थापना झाली 1954ला. प्रथम पुरस्कार 1954ला कुणाकुणाला दिला तर 3 लोक आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि चंद्रशेखर वेंकटरमण. प्रत्येकाबाबत अनेक इन्फॉर्मेशन मी सांगू शकतो, परंतु एका प्रश्नासाठी एवढं डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये. एकूण सन्मानित व्यक्ती किती आहेत? सध्या 45 आहेत. ठीक आहे, सॉरी चुकलेलं आहे. किती आहेत? 53 आहेत. 53 लोकांना देण्यात आलेलं आहे बघा. मग आत्ताचे 5 लोक जे आहेत ते लक्षात ठेवा. कोण कोणते आहेत? लालकृष्ण अडवाणी, चौधरी चरण सिंग, मरणोप्रांत दिलेला आहे बरं का त्यांना. बाकी सर्वांना मरणोप्रांत दिलेला आहे. कर्पूरी ठाकूर मरणोप्रांत यांना दिलेला आहे. ठीक आहे, कर्पूरी ठाकूर मरणोप्रांत दिलेला आहे. लालकृष्ण अडवाणी हे आहेत सध्या. चौधरी चरण सिंग यांना सुद्धा मरणोप्रांत दिलेला आहे. पामुल परधी व्यंकट नरसिम्हा राव यांना सुद्धा दिलेला आहे. आणि मनकोंबू संभाशिवन स्वामीनाथन म्हणजेच MS स्वामीनाथन यांना सुद्धा मरणोप्रांत दिलेला आहे. एकूण 53 लोकांना दिला गेलेला आहे 2024 चा हा पुरस्कार. ठीक आहे, बाकी 2019 मध्ये 3 लोकांना दिला गेला होता. आणि 3ही लोकांपैकी प्रणव मुखर्जी त्यावेळेस हयात होते, त्यांचं आता निधन झालेलं आहे. भूपेन हजारिका यांना मरणोप्रांत दिला होता. आणि बाकी नानाजी देशमुख. एवढी लोक फक्त लक्षात ठेवा. सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती ज्यांना भारतरत्न दिला गेलेला आहे ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे कर्वे, बरोबर आहे की नाही? महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांना 100व्या वर्षी भारतरत्न पुरस्कार दिला होता 1958ला. 1858ला त्यांचा जन्म झालेला. आणि त्यांना 1958 ते 104 वर्ष जगलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, आणि महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती ज्यांना भारतरत्न पुरस्कार, हा देशातील सर्वोच्च पुरस्कार आहे. दरवर्षी दिला जातो का? नाही दिला जात. पण ज्या वर्षी दिला जातो त्यावेळेस 3 लोकांपेक्षा अधिक लोकांना दिला जात नाही. जसं की 2019 3 लोकांना दिला गेलेला आहे. मग सर इथे 5 लोकांना दिला, अपवाद आहे ना. आणि म्हणून तुला धरू विचारलं जातंय. तुला तसं जाऊन देणार नाही सोन्या. तुला वाटेल की आले तर आले, नाही तर काहीतरी ठोकून येईल, कुठेतरी काळं करून येईल. कुठेही काळं करून घेऊ नकोस. तुला उत्तर यायलाच पाहिजे. भारतीय नागरिक आहेस तू, बरोबर आहे. महत्वाचे मुद्दे आहेत. 77वा प्रश्न दिनांक 1 जुलै 2024. अरे मी थकलोय तेच प्रश्न. का बरं? कारण हेच मुद्दे, याच मुद्द्याला प्रश्न विचारले जातात. पण सोडायचं नाहीये सोन्या. 1 जुलै 2024 पासून पुरावा संदर्भात कोणता फौजदारी कायदा अस्तित्वात आलेला आहे? तर पुराव्या संदर्भात भारतीय साक्ष अधिनियम आलेला. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, भारतीय साक्ष अधिनियम. नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहेत. भारतीय पुरावा कायदा 1872चा आहे. कवाचा? 1872चा. जागेवर भारतीय साक्ष अधिनियम 2023 आलेला आहे. मग एक बघून घेऊया बघा. भारतीय दंड संहिता 1860चा आहे. आता हा भारतीय न्याय संहिता झाला 2023चा. त्यानंतर भारतीय फौजदारी प्रक्रिया कायदा 1899चा आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता झालेले, त्याचं नावात बदल झालेले. मग त्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम, साक्ष पुरावा अधिनियम जो आहे त्याचं नाव आता काय झालंय? भारतीय साक्ष अधिनियम झालेला आहे, बरोबर आहे. हा जो कायदा 1872चा आहे. याच्या पलीकडे अजून काही जायचं नाही. पुढे बघा पुढचा प्रश्न. 78व्या भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेस कलम कोणते आहे? फार महत्वाचं आहे बरं का. स्क्रीनशॉट काढून ठेवायचा पुढचा मुद्दा. पाठ करायचे, पाठ. पुन्हा अजून पुढचा व्हिडिओ जो येईल ना त्यामध्ये सुद्धा हेच प्रश्न दिसणार आहेत, परंतु आपण याच सिरीज मध्ये पाठ करून घेणार आहोत. हा प्रश्न आलेला आहे, फार क्वालिटी प्रश्न आहे. मला 100% या मुद्द्याला धरून पुढे अनेक प्रश्न येणार आहेत असं मला वाटतंय. जसं की बघा, भारतीय न्याय संहितेनुसार खून करणे या गुन्ह्याच्या शिक्षेचं कलम कोणतं आहे? कलम 103. ठीक आहे, पूर्वी कोणतं होतं? सॉरी, 103 चुकून बोललो मी. पर्यायच चुकलेला आहे का रे? 101 आहे का? ठीक आहे, 101 की 103 टायपिंग मधून झालेले. माझ्याकडून चुकी झाली असेल तुम्ही सर्च करा, किंवा नक्की पुढच्या भागामध्ये मी याबाबत माहिती सांगेल. कारण आता चालू आहे, मला सर्च करायला वेळ जाईल, बरोबर आहे की नाही? म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे, त्यामध्ये मध्येच सर्च करणं चुकीचं असणार आहे. तुम्ही स्वतः कमेंट्स करायची, आठवणीने कमेंट्स करायची. व्हिडिओ आवडत असेल ना लाईक करा, काय डाऊट असेल तर कमेंट्स करा.
व्हिडिओ कसा होता नक्की सांगा मित्रांनो. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा, सेव्ह करून ठेवा, बरोबर आहे की नाही. आणि काय चुकत असेल तर माफ करा. जसं की या ठिकाणी नेमकं 103 आहे की 101 आहे, मी स्वतः कन्फ्यूज आहे, त्यामुळे गॅरंटीने सांगू शकत नाही. टायपिंग मिस्टेक झाली असेल. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. परंतु नेमकं काय बघा, या ठिकाणी माहितीमध्ये दिलेलं आहे हत्या किंवा मर्डर, यासाठी 101 कलम आहे. किती? 101. त्यानंतर एकच एवढं टायपिंग मधून चुकलेलं आहे, बाकी सगळं बरोबर आहे. सगळ्याला स्क्रीनशॉट मारून ठेवा. हत्येचा प्रयत्न म्हणजे हाफ मर्डर 307 होता की नाही, आता 109 झालेला आहे. बलात्कार 376 होतं, आता किती आहे? 63 कलम आहे. मानहानी म्हणजे हे सगळं काय बघतोय आपण, भारतीय दंड संहिता होती ना पूर्वी, त्याचं आता भारतीय न्याय संहिता झालेलं आहे. भारतीय दंड संहिता केव्हाची आहे? 1860ची. भारतीय न्याय संहिता 2023ची. भारतीय दंड संहितेमधील जे कलम होती ना महत्वाची, ही जुनी कलम आहेत. हे बघा, ही जुनी कलम किंवा पूर्वीची कलम, त्यालाच बदलून आता नवीन कलमाचा दर्जा मिळाला. त्याच कायद्यामध्ये नवीन कलम आता ही आहेत. तुम्ही पूर्वी 302 मर्डरसाठी ऐकत असाल, 376 बलात्कार किंवा फसवणूक, 420 या सर्व कलमांमध्ये, आता सर्व म्हणजे याच कलमांमध्ये बदल झालेला आहे, बाकी काही नाही, फक्त तेवढं करायचंय. आणि हे विशेषतः पोलीस भरतीशी संबंधित आहे. मग PSI असो किंवा अजून MPSC मधील महत्वाची परीक्षा जी आहे की ना DYSP साठी, किंवा मोठमोठ्या डिपार्टमेंटल परीक्षा असो, 100% यावर प्रश्न येणार, कारण त्यांच्याशी संबंधित आहे हा मुद्दा. मग हत्या किंवा मर्डर 302, 101. त्यानंतर हत्येचा प्रयत्न हाफ मर्डर 307, 109. बलात्कार 376 पूर्वीचा कलम होता, आताचा आहे 63 कलम. मानहानीसाठी 399 होता, आता 356 कलम आहे. फसवणुकीसाठी 420 हे पूर्वीचं कलम होता, आता 316 कलम आहे. आणि शस्त्रासह सभेत सामील होणे 144 कलम होतं मित्रांनो. तिथं होतं 144. ते तुम्हाला माहिती आहे, जमावबंदी 144 कलम, बरोबर आहे की नाही. मग ज्यावेळेस जमावबंदी लागू होते किंवा 144 लागू होतं, त्यावेळेस 5 पेक्षा अधिक लोक जमा होऊ शकत नाही त्या ठिकाणी, बरोबर आहे, भले शस्त्र असो किंवा नसो. या ठिकाणी किती आहे? 187. आणि अपहरण गुन्हा जो आहे 359 पहिलं कलम होतं, 359 कलम आता 136 झालेलं आहे. महत्वाचे कोणकोणते कलम मला वाटत आहेत, तर हे फसवणुकीचं कलम 420चं काय झालेलं आहे यावर विचारलं जाऊ शकतं. हत्या यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, आणि हत्येचा प्रयत्न आणि बलात्कार. ठीक आहे, बाकी अजून काय करायचं नाही. ठीक आहे, बाकी हे 144 एवढं डीप मध्ये विचारलं जाणार नाही रे सोन्या तुला. अरे तुला त्या ठिकाणी गुन्हेगार धरायचे, बरोबर आहे की नाही, शिक्षा द्यायची का त्यांना, तू गुन्हेगार धरतो, त्याचसोबत त्यांना शिक्षाही देतो, ठोकीही देतो, आणि नंतर मान्य करून घेतो, सगळं लिहून घेतो, मग नंतर त्या ठिकाणी हजर करतोस कुठे? कोर्टामध्ये. तुझं काम आहे का ते? अरे तुला फक्त गुन्हेगार धरायचे आहेत, चौकशी करायची आहे, बसवून त्यांना चहा वगैरे पाजून, असं असतं का ते? नसतं. लक्षात, जी भाषा त्यांना कळते ना तीच भाषा महत्वाची असेल. ती भाषा तुला माहिती आहे, ठीक आहे, मी सांगत नाही इथे, पण तीच भाषा महत्वाची असेल. तीच भाषा तुला त्यांच्यासोबत त्याच भाषेने, त्यांच्याच भाषेमध्ये त्याला उत्तर द्यायचंय, त्याला सगळ्या माहिती ज्या आहेत त्या विचारायच्या आहेत. मग हे महत्वाचे हत्येचा प्रयत्न, बलात्कार आणि फसवणूक यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. 79वा प्रश्न आहे, भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? कारण काय आहे याचं? मी सांगितलं यापूर्वी, निवडणूक आयोग चर्चेमध्ये आहे, EVM चर्चेमध्ये, लॉंग फॉर्म त्यावर विचारले. निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झाली यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. याचसोबत कलम सुद्धा यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. याच आत्ताच्या परीक्षांमध्ये वर्षाच्या. का बरं निवडणूक आयोग? कारण काय आहे त्याचं, की आता सद्यस्थितीमध्ये 18वी लोकसभा झालेली आहे, आणि महत्वाचं म्हणजे पुढे सुद्धा विधानसभा याच वर्षी होणार आहे आपल्या महाराष्ट्राची, आणि म्हणून तुम्हाला यावर प्रश्न विचारला जातोय. मग भारताच्या निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार आहेत. या सिरीजमध्ये 3-4दा मी सांगितलेलं असेल एक्सप्लेनेशन मध्ये. कितवेत हे? 25वे आहेत. ठीक आहे, महत्वाचं म्हणजे अतिशय महत्वाचं, निवडणूक होण्यापूर्वी, 18वी लोकसभा होण्यापूर्वी 2 आयुक्तांची नेमणूक करण्यात आलेली आहे, आणि म्हणून चर्चेमध्ये. ठीक आहे, का बरं चर्चेमध्ये आहे? की निवडणूक होण्यापूर्वीच बघा ना, 1 आयुक्त आणि त्यांना मदत करण्यासाठी इतर 2 आयुक्त. पूर्वी किती? इतर 2 आयुक्त म्हणजे 1. ठीक आहे, पूर्वी कसं असायचं बघा, ज्या वेळेस 61वी घटना दुरुस्ती झाली होती. 61वी घटना दुरुस्ती कशाबद्दल आहे? यापूर्वी ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण होतं त्यांना मतदानाचा अधिकार होता 1987 पूर्वी, परंतु 61वी घटना दुरुस्ती झाली, त्यानुसार ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे ते सुद्धा मतदान करू शकतात, बरोबर आहे की नाही. म्हणजेच काय, मतदारांची संख्या वाढली, आणि मतदारांची संख्या वाढल्यामुळे
मग एका आयुक्तासोबत ते हँडल होऊ शकतात का? नाही. मग त्यांना मदत करण्यासाठी इतर दोन आयुक्तांची नेमणूक करायला सुरुवात झाली. केव्हापासून? 1988 पासून. 1988 ते 1992 पर्यंत 2 आयुक्तांची नेमणूक केली जायची इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत. म्हणजे एकूण 3 आयुक्त होते. एक प्रमुख जसं की राजीव कुमार आहेत आणि त्यांना मदत करणारे हे 2 आयुक्त. ठीक आहे, अशा प्रकारे नेमणूक केली जायची. मग पुढे 1993 मध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. राज्य निवडणूक आयोग कशासाठी स्थापित करण्यात आलेला आहे? तर जेवढे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत की नाही त्यांच्या निवडणुकीसाठी. ठीक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्था येते, महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळ हे 3 भाग. आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत येते. मग या सर्वांचे मतदान घेण्यासाठी किंवा या सर्वांसाठी इलेक्शन घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली. 24 एप्रिल 1993. 24 एप्रिल हा दिवस जो आहे तो पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना, कारण ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा 73वी घटनादुरुस्ती 24 एप्रिल 1993 लागू करण्यात आली होती आणि 1 जून 1993 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था लागू करण्यात आली होती. फार डीप मध्ये जाऊन उपयोग नाहीये. इथे फक्त काय विचारलंय, जी कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतोय की या दोघांवर का तुला प्रश्न येणार आहे, पाठांतर करायची गरज पडणार नाही. महत्वाचं जे स्टार मार्क करतोय ना सोन्या, 100% येणार म्हणजे येणार, विथ प्रूफ तुला दाखवणार. बघा, या दोघांवर प्रश्न येणार आहेत, ज्ञानेश्वर कुमार आणि सुखबीर सिंग. का बरं प्रश्न येणार आहेत? कारण 1992 नंतर 1993 पुन्हा म्हणजे हे 2 निवडणं बंद झालं होतं, एकच पुन्हा निवडायला सुरुवात झाली होती. मग पुन्हा 1993 आवाका वाढला कामाचा, म्हणून एक आयुक्त त्यांना मदत करण्यासाठी 2 आयुक्ताची नेमणूक करायला सुरुवात झाली. मग ही 1994 पासून सुरुवात होती की आतापर्यंत 2 आयुक्त आहेत. ठीक आहे. मग 2 आयुक्त मदत करण्यासाठी कुणाची? तर प्रमुख जे आयुक्त आहेत ना, श्री राजीव कुमार यांची मदत करण्यासाठी. पण इलेक्शनच्या पूर्वीच जे निवड समिती आहे ना, त्यांनी 2 आयुक्तांची नेमणूक करण्यात आली, ज्ञानेश्वर कुमार आणि सुखबीर सिंग. मग यावर विरोधी नेते जे आहेत ना, वेगवेगळ्या पक्षांचे जे सरकारच्या बाहेर आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली की असं कसं शक्य आहे किंवा असं का केलं तुम्ही इलेक्शनच्या पूर्वीच, म्हणजे तुमच्या मनासारख्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे का, असं आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही जागा दिलेली. अशा प्रकारे टीका करण्यात आली. कॉन्ट्रोवर्शियल विषय होता. ती टीका काय आहे किंवा काय झालं, राजकारण यामध्ये न पडता आपल्यासाठी महत्वाचं काय आहे की यांच्यावर प्रश्न विचारला जाईल, कारण हे मोठ्या प्रमाणात दोघंही चर्चेमध्ये होते. त्यांच्या दोघांची नावं काय आहेत? 2 आयुक्त इतर, ज्ञानेश्वर कुमार आणि सुखबीर सिंग संधू. निवडणूक आयोगाची स्थापना तारीख विचारली तर 25 जानेवारी 1950 याच तारखेला आपल्या देशामध्ये दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. 324वा कलम हे आपल्या राज्यघटनेतील कलम आहे केंद्रीय निवडणूक आयोगासाठी. राज्य निवडणूक आयोगासाठी 243 के आहे. किती? 243 के. ठीक आहे. कन्फ्युजन कुठे कुठे होतं तुमचं की 280 व कलम वित्त आयोगाबाबत आहे आणि राज्य वित्त आयोगासाठी, केंद्रीय वित्त आयोगासाठी 280 व कलम आहे, राज्य वित्त आयोगासाठी 243 आय आहे. ठीक आहे. आय म्हणजे इन्कम वरून लक्षात ठेवा. 243 या कलमातील 2च उपकलमांवर प्रश्न विचारला जातो पोलीस भरतीला. ते म्हणजे 243 आय राज्य वित्त आयोग, 243 के राज्य निवडणूक आयोग किंवा निर्वाचन आयोग. निर्वाचन आयोगाचा अर्थ मला विचारतोय एक सोन्या, अरे का जगतोय तू सोन्या? म्हणजे जगायला पाहिजे तो हक्काने, तो विषय नाहीये, पण लाज वाटायला पाहिजे. निर्वाचन आयोगाचा अर्थ माहित नाही, तुझा 18 वर्ष पूर्ण झालेला आहे, मतदानाचा अधिकार आहे तुला, असं म्हणजे अवघड आहे सोन्या. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत. 80वा प्रश्न, सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते? लातूर पॅटर्न माहिती आहे ना तुला, लातूरमध्ये घडलेल्या घटना, बरोबर आहे की नाही? नीट मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आहे. नीट परीक्षा नीट झाली का? नाही झाली, बरोबर आहे, असं म्हणणं आहे. आणि याचं योग्य उत्तर काय की अभियांत्रिकी आहे का वैद्यकीय? तर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. वैद्यकीय शिक्षण प्रवेश. बाकी जेईई परीक्षा IIT अभियांत्रिकी प्रवेशासाठी आयोजित केली जाते. व्हिडिओ कसा होता नक्की सांग. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर कर. काय चुकलं असेल तर माफ कर, आवडला असेल तर लाईक कर. धन्यवाद.